खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती सौभाग्यवती सुगंधताई शिंदे यांच्या ठिकाणी शुभाग म्हणते. ताईंचं मनपूर्वक स्वागत आहे. माऊली ग्रुप ऑफ कंपनी आणि माऊली उद्योग समूहाच्या वतीनं पैलवान सुनील भाऊ काळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केल्या गेलेल्या भव्य पुलपिच क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. अंबोली नगरीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक सन्मान्य कचरूशेठ शिंदे आपण देखील या ठिकाणी उपस्थित होतात. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक सन्मान्य अविनाश शिंदे सरांच्या ठिकाणी शुभाग म्हणते. माऊली उद्योग समूहाच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिल्याबद्दल माऊली उद्योग समूहाच्या वतीनं आणि माऊली ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तीनही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी माऊली उद्योग समूहाच्या वतीने ठिकाणी संपन्न केला जातोय आणि तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो सन्मान्य संतोष शेठ मराठे यांना विनंती असेल आपण तीनही मान्यवरांचा सन्मान संपन्न करायचा आहे. निखिल शेठ काळोखे आणि त्याचप्रमाणे किसन शेठ राजगुरू यांना देखील विनंती असेल आपण या ठिकाणी तीनही मान्यवरांना मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करायचे. मान्यवरांचा सन्मान देखील आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. तीनही मान्यवरांना या ठिकाणी माऊली उद्योग समूहाच्या वतीनं माऊली ग्रुपच्या वतीनं पहिलवान निखिल भाऊ काळोखे मित्र परिवाराच्या वतीनं आणि पहिलवान सुनील भाऊ काळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मान्यवरांचा मान सन्मान तो मात्र या ठिकाणी संपन्न केला जातोय. भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा नामोल्लेख करणं, मान्यवरांचं स्वागत करणं आणि सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. मान्यवरांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठ होती तो मात्र संपन्न केला जातोय. माऊली उद्योग समूहाच्या वतीनं आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान मात्र संपन्न केला जातोय. आज दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. भीम क्रांती क्रिकेट क्लब आहिरे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये भैरवनाथ वॉरियर्स काळूस हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. प्रथमतः टॉस जिंकला आहिरे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले प्रतिस्पर्धी काळूस संघाला. सामना आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करतो. दोन्ही टीमला विनंती असेल आपला अतिरिक्त एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवा. 12वा खेळाडू या ठिकाणी कंपल्सरी आहे. माऊली उद्योग समूहाच्या वतीने आणि माऊली ग्रुपच्या वतीने स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज या स्पर्धेचा असणारा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अहिरे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये काळूस हा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती आहे काळूस संघ आघाडीचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 5 षटकांचा सामना तो मैदानाच्या आतमध्ये आहे.
सलामीच्या आणि आघाडीचे बॅट्समन देखील आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ वेळ वाचवा। सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करतोय। माऊली ग्रुपच्या वतीने आणि माऊली उद्योग समूहाच्या वतीने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असणारी ही क्रिकेटची स्पर्धा ती मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। माऊली ग्राफिक्स राजगुरुनगर आणि माऊली उद्योग समूहाच्या वतीने ही स्पर्धा देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असणारा छोटंसं वेल्लावळे गाव आणि वेल्लावळे गावामध्ये असणारी काळोखीवाडी आणि त्यांच्या वतीने आपण पाहतो ही स्पर्धा ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिला सामना तो देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर विश्वासाच्या प्रमाणावर आणि मातीच्या कणाकणावरती राज्य करणारे एकच राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन आज दिवस क्रमांक 2 दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याला आपण या ठिकाणी मैदानाची सुरुवात करतोय। ऐरे विरुद्ध काळूस हा सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। आघाडीचे बॅट्समन देखील मैदानाती बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत। ऐरे संघ देखील तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणासाठी मैदानाती सज्ज होताना पाहायला मिळेल। 5 षटकांचा सामना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करतोय। आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानात आहे। 5 षटकांचा सामना आहे। 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे। 2 गोलंदाज कमीत कमी 2-2 षटक 2 गोलंदाज एक गोलंदाज तुम्हाला 2 षटक मैदानाची गोलंदाजी करताना पाहायला मिळेल तर उर्वरित 3 गोलंदाजांना प्रत्येकी एक षटक ते मात्र गोलंदाजी करावी लागेल। 5 षटकांचा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये आहे। 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे। 5 षटकांच्या लढतीमध्ये देखील आपण पाहिलं तर ऐरे विरुद्ध काळूसचा सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत आणि या 2 ताकदवान प्रतिस्पर्धी संघादरम्यान तो सामना इथे मैदानात आहे। मुख्य पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले डावाला सुरुवात। पहिला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही। एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे। अखूट टप्प्याचा चेंडू होता तिथे मात्र फटका खेळलाय मिड विकेटला झेल टिपलाय पहिला फलंदाज इथे मात्र बाद। पहिला फलंदाज देखील आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय धावपल कोते आणि स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 0 धावसंख्येवरती पहिला धक्का इथे आपण पाहतो मैदानावरती भैरवनाथ वॉरियर्स काळूस संघाला तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। 2 ताकदवान बलाढ्य संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे। प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत। 5 षटकांच्या सामन्यामध्ये कोणता संघ आपण पाहिलं तर इथे विजय मिळवेल ते देखील आपण पाहणार आहोत परंतु प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधामध्ये काळूस संघ किती धावांचं टार्गेट उभं करेल ते देखील आपण मैदानात पाहणार आहोत। काळूस आणि त्यांच्या विरोधामध्ये ऐरे आज सुरू असणारा सामना तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। यावेळचा चेंडू होता तिथे मात्र खेळला डीप स्क्वेअर लेगला डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल। 2 धावा त्या मात्र मैदानात आहेत। 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड ते अकाउंट उघडले गेले। काळूस संघ आपण पाहतो धावपल कोती बनवतोय 1 गडी बाद 2 धावा। पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदान ते सुरू आहे। राजू गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाजी करतोय तर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर विशाल आणि एका बाजूला विठ्ठल आणि एका बाजूला नितीन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। विठ्ठलला आपण पाहतो स्ट्राइक वरती नितीनला तुम्ही पाहता नॉन स्ट्राइकला हे 2 फलंदाज बॅटिंग करतात। 2 धावा त्या मात्र धावपल कोती बनवल्या गेल्यात। एक गडी बाद 2 धावा। इथे मात्र चेंडू पहा मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला मात्र खेळला क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक सिंगल मैदानातील एका धावेच्या मदतीने लेग बायची अतिरिक्त अवांतर धाव अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड देखील आपण पाहतो पुढे जाईल। धावपल कोती धावा देखील बनवले जात आहेत। 1 गडी बाद 3 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होती आहेत।
राजूची गोलंदाजी आपण पाहिले तर तो विकेट टू विकेट मारा करतोय, स्टंप टू स्टंप त्याची गोलंदाजी मैदानात आहे. फलंदाजाने त्यांना जास्त वेळ आपण पाहिलं तर उभं करून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून इथे मात्र वंचित ठेवलंय. अक्कूट टाप्याचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक व्हाईट बॉल देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त आणि अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेत मात्र चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू मात्र अडवला गेलाय, एक सिंगल ती मात्र मैदानात आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती देखील आपण पाहिलं तर आकडे देखील बदलताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये राजूची गोलंदाजी आपण पाहतो मैदानाती, एक फलंदाज बाद झालाय आणि धावपल कोती 5 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा राजू. यावेळी चेंडू मात्र खेळलाय, फटका मात्र हवेत होता, क्षेत्ररक्षक दूरवरती, नो बॉल. अतिरिक्त 2 धावा, 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जायला आणि पुढील चेंडू फ्री बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा चेंडू आणि तिथे आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित असेल. फ्री चेंडू होता आणि त्या चेंडूवरती आपण पाहिले तर संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड होते आपण पाहिलं तर षटक क्रमांक मैदान ते संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल कोते आणि स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 9 धावा. गोलंदाजचं नाव कळवा. अक्षय आपण पाहतोय गोलंदाजचे मार्क देईल. षटक क्रमांक 2 मध्ये पहिलं षटक मैदान ते संपलंय. धावपल कोता आणि स्कोर कार्ड ती 1 गडी बाद 9 धावा त्या मात्र बनवलं गेलं. अहिरे विरुद्ध काळूचा सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 9 धावा त्या मात्र धावपल कोते बनायला गेल्यात. पहिलं षटक संपलंय, दुसऱ्या षटकाला सुरुवात. इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धावा देखील मैदानात येत आहेत. एक धाव पळून पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र नसेल. वाईट प्लस एक अतिरिक्त बाईकच्या रूपाने सिंगल, 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 धावा त्या मात्र धावपल कोती बनायला गेल्यात. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. गोलंदाजच्या मार्कोती गोलंदाज अक्षय तो मात्र आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक फलंदाज देखील आपण पाहतो बॅटिंगसाठी सज्ज आहे नितीन. यावेळेचा चेंडू होता, बॅटची काढा घेत मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूचा पाठलाग केला तर चेंडू अडवला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या मात्र मैदानात घेतल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती हवा देखील आपण पाहतोय 13 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. फुल ऑफ लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 झेल बाद. दोन फलंदाज बाद झालेत आणि 13 धावा धावपल कोता. षटक क्रमांक देखील आपण पाहतो 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेचा चेंडूचा फटका मात्र केलाय ऑन साइड मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूचा पाठलाग केला, तो चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत एक सिंगल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. विशेषतः आपण पाहिलं तर सामना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला खेड तालुक्याच्या पूर्व भागातील काळूचा संघ आपण पाहतो, तर खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील असणारा अहिरे गावचा संघ तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा चेंडू होता, तिथे आपण पाहता मैदानात खेळण्याचा प्रयत्न,
व्हाईट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 बॉलची घोषणा देखील आपण पाहतोय पंच मैदानावरती करतायत. अतिरिक्त आणि अवांतर धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. 15 धावा त्या मात्र धावफलक आहेत. यावेळीचा चेंडू आणि तिथे आपण पाहतोय एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीचा मार्क होते देखील आपण पाहिलं तर गोलंदाज अक्षयने कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये राजूची गोलंदाजी आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय अक्षयची गोलंदाजी ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये केलेला फटका सुंदर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला फलंदाज तो मात्र पोहोचला गेलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. षटक क्रमांक 2 देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. धावफलक आणि स्कोर कार्ड ते देखील आपण पाहिलं तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. 17 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 2 फलंदाज 2 गडी मात्र बाद झालेत. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. सरळ बॅटनं फटका सजवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल मात्र सुटलाय. तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक धावा देखील आपण पाहिलं तर मैदानात बनवले जात आहेत. 19 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.50च्या सरासरीनं 2 गडी बाद 19 धावा त्या मात्र धावफलक बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये 10 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 19 धावा. एक डॉट बॉल देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. राजूची गोलंदाजी तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 3 मध्ये तो आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. वैयक्तिक दुसरं षटक तो मैदानात घेऊन आलाय. अकुट टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू आपण पाहिलं तर फलंदाजाला समजू शकत नाही. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. लागोपाठचे 2 डॉट बॉल. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राजूची गोलंदाजी ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुख्य पंचांना पार करत उजव्या हाताने तो गोलंदाजी करतोय. सरळ फटका मैदानात खेळलाय. स्ट्रेट टू द ग्राउंड. एक टप्पा घेत चेंडू मात्र पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतो पुढे जात आहे. धावफलक धावा देखील बनवले जात आहेत. 23 धावा धावफलक होत्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. काळूस विरुद्ध अहिरे हा सामना देखील आपण पाहतो मैदानावरती. 23 रन लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 23 धावा त्या मात्र धावफलक बनवल्या गेल्यात. सुपर स्पोर्टच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा युट्यूबवरती लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहताय. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घर बसल्या ही स्पर्धा तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळेल. आज देखील पाहायला मिळेल आणि इथून पुढे देखील तुम्ही या स्पर्धेचा आढावा सुपर स्पोर्टच्या माध्यमातून देखील घेऊ शकाल. या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण पाहिली तर सुपर स्पोर्टच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. फुल ऑर लेनचा चेंडू होता. पंच कळवताय तिथे मात्र व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. एका अतिरिक्त आणि अवांतर धाव्याने देखील आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक ते आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर धावा बनवल्या जात आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. अजून एक व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. लागोपाठचे खराब चेंडू आपण पाहतो मैदानात आहे. लागोपाठचे व्हाईट बॉल नो बॉल देखील मैदानात येत आहेत. 26 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. 26 धावा धावफलक होती. अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुट तिचा चेंडू मात्र कट केलाय. शरीरापासून चेंडू दूर केलाय. एक धाव ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक धावा देखील आपण पाहतो बनवल्या गेल्यात. 27 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते आहेत. 27 रन 27 धावा धावफलक होती. अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. राजूची गोलंदाजी आपण पाहिले तर इथे अहिरे संघाला कमबॅक करून देते. अहिरे संघाला मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळते. या प्रकारचे चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे आणि तो तिथे आपल्याला व्हेरिएशन दाखवताना पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा चेंडू होता. डीप मिड विकेटला चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात.
2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 3 मैदानावरती संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजचं नाव कळवा. 29 धावा धावपल होत आहेत. गोलंदाज देखील आपण पाहतोय प्रथमेश, तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होईल. चौथं षटक घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना देखील आपण पाहतो मैदानात आणि 29 धावा त्या मात्र धावपल होते बनवल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर रिव्हरचा प्रयत्न केला. तो बॅट आणि बॉलचा संपर्क होताना जरूर पाहायला मिळत आहे, परंतु एक सिंगल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतो पुढे जाते. धावपलकृती हवा देखील मात्र बनवले गेलात. 30 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू आहे. 30 धावा धावपलकृती बनवल्या गेल्यात. यावेळी चेंडू मात्र खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर फटका देखील आपण पाहतो मैदानावरती आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवला गेलाय. 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकृती आकडे बदलत आहेत आणि धावपलकृती धावा देखील बनवल्या गेल्यात. 32 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 5 षटकांचा सामना देखील आपण पाहतो मैदानावरती. 32 धावा धावपलकृती. फुल टॉस चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक टॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. स्लोवर वन चेंडू होता. वेग कमी केला होता, गती कमी केली होती आणि एक डॉट बॉल तो देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल आहे. दुसऱ्या धावेचा देखील आपण पाहतो प्रयत्न केला आणि 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. यावेळी चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील आपण पाहिलं तर तैनात आहे. चेंडू मात्र अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेट किपर चुकी करेल आणि तिथे आपण पाहतोय 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपलकृती हवा देखील आपण पाहतो बनवल्या गेल्यात. 36 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक टॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहता मैदान ते संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा चार षटकांचा खेळ मैदान ते संपलाय. 36 धावा धावपलक होतात. फलंदाज देखील आपण पाहिलं तर मैदानात आतापर्यंत बाद झाले. 2 गडी बाद झालेत आणि 36 धावा त्या मात्र धावपलक होती बनवल्या गेल्यात. 5 षटकांचा सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आहे. एक रंगतदार रोमहर्षक सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 2 ताकदवान प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या समोर आहेत. खेड तालुक्यातील 2 संघ आहेत. 2 गावातील खेळाडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला काळूस गावाला बिलॉंग करणारे सर्व खेळाडू आहेत, तर एका बाजूला खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील असणाऱ्या ऐरे गावातील सर्व खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळीचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचेल. 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत.
फाईट प्लस 2 धावा अतिरिक्त 3 धावा देखील आपण पाहता मैदानात येत आहे. धावफलक पुढे जायला आणि स्कोर काढते 39 धावा त्या मात्र मैदानात बनवल्या गेल्यात. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज देखील आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवर यावेळेचा चेंडू होता. फटका मात्र सजवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आपण पाहतो पोहोचला गेलाय. 2 धावा त्या मात्र मैदानात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 41 धावा त्या मात्र धावफलकावरती बनवल्या गेल्यात. एक्केचाळीस धावा धावफलक आहेत. 41 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक देखील आपण पाहतो शेवटचा यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तो मात्र बाद आहे. मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलक होत आणि स्कोर काढती धावा देखील आपण पाहिलं तर बनवले गेल्यात. 42 धावा धावफलक होत आहेत. फलंदाज देखील आपण पाहिलं तर 3 मैदानाती बाद झालेत. अकुट टाप्याचा चेंडू होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेल टिपलाय. फलंदाज बाद. बेचाळीस धावसंख्येवरती आपण पाहतो अजून एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. गोट्याच्या रूपानं खूप मोठा धक्का काळू संघाला देखील मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. फलंदाज पुन्हा नवीन मात्र बॅटिंगसाठी आलाय. फटका केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. 1-2 टप्पा घेत चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या जवळ. चेंडू मात्र अडवला गेलाय. धावबादची संधी आणि तिथे फलंदाज मैदानावरती धावबाद. चव्वेचाळीस धावा बनवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होईल. यावेळेचा चेंडू होता. बॅटची काढा घेत चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. पाठलाग सुरू आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू मात्र पोहोचला गेलाय. 2 धावा त्या मात्र मैदानावरती आहेत. 46 धावा धावफलकावरती बनवले गेल्यात. 46 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानावरती सुरू आहे. 5 षटकांचा सामना मैदानावरती आणि 46 धावा त्या मात्र धावफलकावरती बनवल्या गेल्यात. मनकडींचा प्रयत्न आणि फलंदाज मैदानावरती बाद. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू आणि तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी खराब आहे. थ्रो खराब आहे आणि तिथे धावा देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. पंच मैदानात खेळवतात. डेड बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. कोणती धाव मैदानाच्या आतमध्ये नसेल. एक डेड बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेचा चेंडू आणि तिथे आपण पाहतोय धावाची संधी असेल. व्हाईट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एका अतिरिक्त आणि अवंतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. व्हाईट बॉल देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर थोडंसं महागडं षटक ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे.
अकुट टाप्याचा चेंडूचा फटका मात्र केलाय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे बाउंड्रीच्या जवळ आणि चेंडू मात्र अडवला गेलाय. 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. $49 बनवले गेल्यात. विजयासाठी 50 धावा त्या मात्र मैदानावरती बनवायच्यात. भीम क्रांती क्रिकेट क्लब आयरे संघाला विजयासाठी 30 चेंडू आणि 50 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहतो. पहिलं घेऊन गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज माऊली मात्र दाखल होते. सलामीची जोडी आपण पाहतो अक्षय आणि अक्षय, ती मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही अक्षयला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 30 चेंडू आणि 50 धावा त्या मात्र मैदानात बनवायच्यात. पहिला चेंडू आपण पाहतो उसळी घेणार आणि तिथे आपण पाहतोय पंच कळवत आहेत.
डेड बॉल तो मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक डॉट बॉल आणि त्यानंतर एक डेड बॉल देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक ते मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय बॅटची काढा चेंडू मात्र पोहोचेल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा त्या मात्र मैदानात आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं मैदानात उघडले गेले. टीमचं अकाउंट देखील आपण पाहतो मैदानाच्या मध्ये ओपन केले गेले. 2 धावा त्या मात्र धावफलकावरती बनायला गेल्यात. पहिलं षटक आपण पाहतो माऊलीकडनं मैदान ते सुरू आहे. एक डॉट बॉल एक डेड बॉल आणि त्यानंतर 2 धावा त्या मात्र धावफलकावरती आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा माऊली. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानात आलाय. एक एक डॉट बॉल एक एक निर्धाव चेंडू. इथे जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघावरती दबाव दडपण आणि प्रेशर देखील आपल्याला बनवताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा माऊली तो मात्र सज्ज आहे. यावेळी चेंडू देखील आपण पाहतो मैदानात खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय एक सिंगल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. मातोश्री प्रिंटरचे ओनर सन्मान्य सोमनाथ शेठ लिंबोरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माऊली ग्राफिक्स आणि माऊली उद्योग समूहाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निखिल शेठ काळोखे मित्र परिवाराच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 3 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. यावेळेचा चेंडू तिथे आपण पाहतोय पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल अवांतर अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये येईल आणि स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 धावा त्या मात्र धावफलकावरती बनायला जात आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे आणि 4 धावा त्या मात्र धावफलकावरती बनवल्या गेल्यात. यावेळेस मात्र चेंडू खेळलाय. लॉंग ऑनला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक ते आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड ते बनवले जात आहेत. 6 धावा त्या मात्र स्कोर कार्ड आहेत. एक गडी बाद 6 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते संपले गेले. पहिल्या क्रमांकाचा 5 षटकांचा सामना देखील आपण पाहतोय. 30 चेंडू आणि विजयासाठी 50 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. पहिलं षटक संपलंय. 6 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 ते मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर काळूस टीम कडनं पाहायला मिळेल. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आहिरे गावचा संघ आहे तर खेड तालुक्याच्या पूर्व भागातील काळूस संघाला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान मात्र आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. सोमनाथ शेठ लिंबोरे आणि त्यांच्या समेत आले तनपुरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला. तो दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपल्या ठिकाणी माऊली उद्योग समूहाच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल बालाजीकडनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये बालाजी. 5 षटकांचा सामना. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानात आलाय. खूप सुंदर कमबॅक देखील आपण पाहिलं तर बालाजीकडनं या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 डॉट बॉल त्यांना मैदानात टाकलेत.
यावेळेचा चेंडू आणि तिथे पंच निर्णय काय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. चेंडू मात्र अडवला गेलाय. वाईट प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक ते आकडे बदलतात आणि बनवले जात आहेत. 8 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते आहे. सोमनाथ शेठ लिंबोरे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठात या. तनपुरे साहेबांना देखील विनंती आहे. त्याचप्रमाणे सोमनाथ कारले यांचा देखील आपण या ठिकाणी व्यासपीठात सन्मान संपन्न करतोय. माऊली ग्राफिकचे ओनर पैलवान निखिल भाऊ काळोखे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी तीनही मान्यवरांचा सन्मान तो मात्र संपन्न केला जातोय. नो बॉल देखील आलाय. अतिरिक्त धावा देखील येत आहेत. एक गडी बाद 9 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज बालाजी, थोडीशी खराब गोलंदाजी देखील आपण पाहतोय. त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्री बॉल कंटिन्यू असेल. अतिरिक्त आणि अवांतर धाव्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. 10 धावा त्या मात्र धावफलक होती बनायला गेलात. 5 षटकांचा सामना आहे. 30 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग. 10 धावा धावफलक होते आहे. फ्री बॉल कंटिन्यू आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज बालाजी, तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय प्रथमेश तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. बालाजी टू प्रथमेश. फुलर लेनचा चेंडू होता, पायावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र नसेल. अतिरिक्त आणि अवांतर धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. लेगबायच्या रूपानं एक सिंगल मैदानात येईल. धावफलक ते आकडे बदलत आहेत. 11 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ती बनवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 बालाजीकडनं उजव्या हाताने मारा करतो. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अक्षयच्या बॅटमधून चेंडू मात्र पाठवला गेलाय. एक मोठा फटका तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि धावा देखील मात्र बनवल्या जात आहेत. फलंदाज तो मात्र धावबाद. बारा धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहता मैदान ते दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. बालाजीची गोलंदाजी आपण पाहता मैदान ते सुरू आहे, परंतु अक्षयच्या बॅटिंगचा तडाखा आणि धूमधडाका देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग तो करतोय. प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आपला घर तो बनवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज बालाजीचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होता. अक्षयसाठी एक व्हाईट बॉल मैदानात येईल. अतिरिक्त धाव्याने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाईल. धावफलक होती हवा देखील आपण पाहिलं तर बनवले गेलात. 2 गडी बाद 13 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते आहेत. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती हवा. दोन गडी बाद 14 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. चौदा धावा धावफलक होते आहेत. यावेळीचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील. बॅटची कडा. फलंदाज अक्षय झेलबाद. दोन षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय. 14 धावा धावफलक होत आहे. शेवटचा चेंडू देखील आपण मैदानात पाहणार आहोत. 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. काहीसं सोपं तर काहीसं अवघड आव्हान देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु या मैदानाचा विचार केला तर या मैदानात तितकं सोपं नाही. काल देखील आपण या धावा बनवताना पाहिल्यात. काल देखील आपण चौकार षटकार पाहिलेत. काल देखील आपण सामने रंगताना पाहिलेत. काल देखील आपण सामने शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती जाताना पाहिलेत आणि त्याच प्रकारचा हा सामना असेल का ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 18 चेंडू विजयासाठी 36 धावा. बॅटिंगसाठी फलंदाज सज्ज आहे. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज
फुलटा चेंडू होता, सर्व बॅटनं चेंडू खेळला, स्ट्रेट टू द ग्राउंड, एक सुंदर फटका मैदानात आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू मात्र अडवला गेलाय, 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. विठ्ठलची गोलंदाजी आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मतीनं स्कोर कार्ड देखील आपण पाहतो पुढे जाईल. 16 धावा त्या मात्र धावफलक आहेत. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विठ्ठलकडनं एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक एक डॉट बॉल एक एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाला मात्र इथे मात्र बॅकफुट होती घेऊन जाईल, परंतु इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयाचं नवं पाऊल तो मात्र टाकताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. अजून एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. बालाजी आणि विठ्ठलनं केली गोलंदाजी आपण पाहतोय, संघाला मात्र कमबॅक करून देते. पहिल्या षटकामध्ये माऊलीची देखील आपण भेदक गोलंदाजी पाहिली. तीनही गोलंदाजीने आतापर्यंत सुंदर कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये केली गेली. अखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिरिक्त आणि अवांतर धाव्याने देखील आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक धावा देखील आपण पाहिलं तर मैदानात बनवलं जात आहेत. त्या 17 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. 50 धावांचा पाठलाग तो मात्र मैदानात केला जातोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये नसेल. एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एक निर्धाव चेंडू तो मात्र मैदानात आलाय. धावफलक स्थिर आहे. स्कोर कार्ड ते आपण पाहिलं तर 17 धावा बनवल्या गेल्या. 3 फलंदाज ते मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झाले गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक संपला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती 3 गडी बाद 17 धावा. सतरा धावा धावफलक होत आहे. 3 षटकांचा खेळ देखील आपण पाहतो मैदान ते संपला गेलाय. 2 षटक आपण पाहतो उर्वरित मैदान ते बाकी आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा त्या मात्र बनवायच्यात. 12 चेंडू आणि 33 धावा हिरे संघाला विजयासाठी बनवायच्यात. भीमक्रांती क्रिकेट क्लब संघ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये विजय मिळवेल का, हा सामना तो संघ जिंकेल का, ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. गोलंदाजचं नाव कळवा. नितीन तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. 12 चेंडू आणि 33 धावा. पहिला चेंडू आपण पाहतो नितीनचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानात आलाय. एक एक डॉट बॉल मात्र खूप महत्वाचा आहे. 11 चेंडू आणि 33 धावा. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलले गेले. अहिरे संघ देखील आपण पाहिलं तर मोठमोठे बिगिट तुम्हाला करावे लागतील. नाही चलेगा इक्का दुक्का, अब खेळना पडेगा चौका या छक्का. षटकार चौकारांशिवाय आता पर्याय नाही. सामना जर जिंकायचा असेल, संघाला विजय जर मिळवायचा असेल, पुढील फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल तर षटकार चौकारांसारखे फटके तुम्हाला खेळावे लागतील. 1-2 टप्पा घेत चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
चौकार. आणि फलंदाज अजून एक बाद होतोय. भीम क्रांती क्रिकेट क्लब आयरे संघाचा अजून एक फलंदाज तो मात्र बाद झालाय. पन्नास धावांचा पाठलाग धावा देखील आपण पाहतो बनवल्या गेल्यात. 31 धावा त्या मात्र स्कोर कार्ड आहेत. अहिरे संघ आपण पाहिलं तर धावा बनवण्याचा अजून देखील प्रयत्न करतोय. पंच कळवतायत व्हाईट बॉल अतिरिक्ताने अवांतर धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. 32 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. विजयासाठी 18 धावा बनवायच्यात. एका दोन बिगिट मैदानात आले तर पुन्हा एकदा समीकरण बदलेल. इथे फटका मात्र खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जेल सुटला गेलाय. नितीन कडनं आपण पाहता मैदान ती चुकी होते. जेल मैदान ती सुटला आणि एक सिंगल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 33 धावा त्या मात्र धावपल कोते बनवल्या गेल्यात. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सामना देखील आपण पाहतोय संपला गेलाय. सामना या ठिकाणी मैदानात जिंकला गेलाय. भैरवनाथ ऑरियस काळू संघाने सामना जिंकलाय. विजेता संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून आभार.